हे गाईज, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि माझ्या दिवसाची सुरुवात हे या दोघींच्या भांडणापासून झालेली आहे. तर इथं ऑलमोस्ट आम्ही रेडी झालो आहे आणि मग थोड्याच वेळात आम्ही बसमध्ये बसलो. आज आमचा नाशिकमध्ये डे 2 आहे आणि आज आम्ही चाललो आहे सोमा वाईन्सला. तर इथं आम्ही थोड्या वेळात निघालो आणि मग आम्ही पोचलो पण सोमा वाईन्सला ऑलमोस्ट हाफ ॲन आवरमध्ये. आणि मग इथं गेल्यानंतर जे सोमा वाईन्सचं ओव्हरऑल ॲम्बियन्स होतं, फोटोज व्हिडिओज क्लिक केले, इथले क्लिप्स घेतल्या, कारण की इथले जे थिंग्स होते ते खूप ॲट्रॅक्टिव्ह होते. मग त्यानंतर मग आम्ही जे इंडस्ट्री ह्याची आहे, फॅक्टरी आहे, मग त्याच्या आतमध्ये गेलो, कारण की ऑलमोस्ट आमचं इंडस्ट्री विजिट आहे. सो त्यांनी तिथलं माहिती दिली, तिथं फोन्स अलाउड नव्हते. मग बाहेर आल्यानंतर आम्ही एक ग्रुप फोटो घेतला. मग त्यानंतर मग इथं पिक्चर स्पॉट्स होते, मग तिथं सर्वांनी आम्ही बसून पिक्चर्स क्लिक केले, व्हिडिओज क्लिक केले. आणि तुम्ही बघू शकता या सर्वजणी पण इथं बसून गॉसिप्स करतात आहेत. मग त्यानंतर आम्ही तिघींनी फोटोज काढले आणि त्यानंतर मग आम्ही गेलो सेकंड फ्लोअरला सोमा वाईन्सच्या. तिथे बार सेक्शन आहे आणि तिथून ओव्हरऑल सोमा वाईन्स विलेजचा हा व्ह्यू खूप छान दिसतो. ते तुम्ही पण एकदा बघा. यानंतर मग आम्ही गेलो नाशिकची मोस्ट फेमस मिसळ खायला. मिसळ खाऊन झाल्यानंतर इथं सर्वजणं बसून गप्पा मारतात आहेत. सो गॉसिप सगळं झाल्यानंतर मग परत निघालो रूम्सकडे. मग चेंज सगळं करून मग आम्ही परत चाललो आहे पंचवटीला, कारण की पंचवटीला आहे गोदावरी आरती. तर ती आरती आम्हाला बघायची होती. थोड्याच वेळात मग आम्ही गोदावरी नदीच्या इथे आलो आणि मग आल्यानंतर मग 6:30ला आम्ही इथं पोचलो आणि 7 वाजता आरती चालू होते. सो इथं आम्ही गेल्यानंतर जे पण लोक नाशिकमध्ये येतील त्यांनी मस्ट विजिट आहे पंचवटीला ही आरती बघावी. तर खरंच खूप सुंदर आरती असते. तर आम्ही इथं येऊन आधीच एक 10-15 मिनटं आधी आलो आणि आधी आल्यानंतर मग सर्व आम्ही बघत होतो की आरतीची प्रोसेस कशी चाललेली आहे. आणि मग थोड्याच वेळात डॉट 7 वाजून एक 5 मिनिटांनी आरती चालू झाली. तर त्या आरती झालेली कशी आहे ती तुम्ही बघा. मन पावन हो गंगा में डूब नहाए, मन रावण जो लहरों में तुम बहाए। हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे। तर आरती झाल्यानंतर मग आम्ही निघालो. पण जे कोणी इथे येतील त्यांनी कपालेश्वर मंदिराला नक्की जावा, कारण की अगदी 2 मिनटाच्या अंतरावर आहे. तर नक्की जावा. तर झाल्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवण वगैरे करून मग रूम्सवर आलो आणि रूम्सवर आल्यानंतर मग आम्ही सर्व गेम्स खेळायला चालू केले आणि आम्ही ठरवलं की रात्रभर झोपायचं नाही. तर स्टार्टिंग ही आम्ही अंधाळी कोशिंबीरपासून स्टार्ट केली आणि ही खेळताना खरंच खूप मजा आली. हसून अक्षरशः पोट दुखत होतं आमचं. सो ते तुम्ही बघा. मग इथं अंधाळी कोशिंबीर झाल्यानंतर मग उनो आणि पत्ते खेळलो आम्ही. मग ते खेळून झाल्यानंतर मग फायटिंग चालू झाली. The next day. तर इथं ऑलमोस्ट आम्ही रात्रभर खेळून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आलो आहे गारगोटी म्युझियमला. तर हे गारगोटी म्युझियम हे क्रिस्टल्ससाठी आणि जेम्ससाठी खूप फेमस आहे आणि ते अख्ख्या इंडियामध्ये फर्स्ट इन नाशिक आहे. तर ते तुम्ही पण त्याचे सगळे क्रिस्टल्स न ऑल बघा. तर आता गारगोटी म्युझियम बघून झाल्यानंतर आम्ही आता परत पुण्याच्या दिशेने निघालो आहे,
कारण की आज आम्ही फायनली पुण्याला निघालो आहे आणि हा होता नाशिकमधला डे 3. तर मग आता दुपारनंतर आम्ही निघालो. तर जेवण हे ते सर्व ऑन द वे आम्ही केलं, पण मी तिथल्या क्लिप्सच घेतल्या नाही कारण विसरले मी. सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही मला हे प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद आणि असंच कायम देत राहा. चलो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.